आज आपण करणार आहोत चेस्ट आणि शोल्डर वर्कआउट दोन्ही वर्कआउट एक साथ. पहिले आपण करू चेस्ट वर्कआउट. तर चेस्ट वर्कआउट मध्ये पहिले आपण करू बेंच प्रेस. तर सुरुवातीला तुम्ही कमी वेट घेऊन 15 रॅपिटेशन काढू शकता. नंतर तुम्ही वेट वाढवू. तर दुसरा वर्कआउट करू आपण इनक्लाइन डंबल प्रेस. तर या वर्कआउटचे पण सेम 3 रॅपिटेशन, लाईट वेट पासून तर हेवी वेट पर्यंत. तर तिसरा वर्कआउट करू आपण. तर मला हवाल्या वर्कआउटचं नाव माहिती नाही पण करायला खूप आवडतो. तर या वर्कआउटचे पण 3 सेट आणि 15 रॅपिटेशन. तर आपला शेवटचा चेस्ट वर्कआउट राहणार आहे केबल फ्लाय मशीन. तर हा वर्कआउट माझा आवडता आहे. तर या वर्कआउटचे पण 3 सेट आणि 15 रॅपिटेशन. तुम्ही वेट हळूहळू वाढवू शकता. नंतरचा वर्कआउट आहे आपला सीटेड डंबल शोल्डर प्रेस. तर सुरुवातीला आपण एकदम लाईट वेट घेऊ. तर 12 रॅपिटेशन आणि 3 सेट. तर दुसरा वर्कआउट आहे आपला फ्रंट रेस हॅमर ग्रिप. 1 2 3 4 5 6 7 8 9 तर या वर्कआउटचे पण 3 सेट आणि 15 रॅपिटेशन. नंतरचा तिसरा वर्कआउट आहे आपला सीटेड लॅटरल रेंज. हा वर्कआउट आपण बसून सुद्धा करू शकतो आणि उभ्याने पण करू शकतो. तर चला 1 2 3 4 5 6 7 8 9. तर या वर्कआउटचे 10 रॅपिटेशन आणि 3 सेट. लास्ट आणि शेवटचा वर्कआउट आहे आपला. तर ह्या वर्कआउटचं नाव आपल्याला माहिती नाही. तर चला तुम्ही असं परफॉर्म करा. 1